सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बीड जिल्ह्यातील व अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूरची ग्रामपंचायत ठरली महिला स्नेही व बालिका स्नेहीस पात्र। ग्रामपंचायत बर्दापूरच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष ग्रामसभा व महिला स्नेही व बालिका स्नेही कार्यक्रमाचे आयोजन बर्दापूर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिलांना रोजगाराविषयी व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, बचत गटामार्फत रोजगार उपलब्ध करून देणे व शिक्षण याविषयी भर देऊन मार्गदर्शन करण्यात आले। या एक दिवसीय मेळाव्यातून महिलांसाठी ग्रामपंचायतच्या वतीने 100% योगदान देण्याचं काम करणार असल्याचं सांगितले। जिल्ह्यातील बर्दापूर ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत महिला स्नेही व बाल स्नेहासाठी निवडण्यात आलेली ग्रामपंचायत आहे। महाराष्ट्रातून 34 पंचायतीपैकी निवडण्यात आलेली बर्दापूर ग्रामपंचायत ही बीड जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे। केंद्र शासनाच्या पंचायत विकास निर्देशकात देशातील 750 ग्रामपंचायतींपैकी बर्दापूर येथील ग्रामपंचायतचा समावेश असून ही ग्रामपंचायत महिला स्नेही व बालिका स्नेहीसाठी पात्र ठरली। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी महिलांसाठी ग्रामसभेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम 2 सत्रांमध्ये संपन्न झाला असून पहिल्या सत्रामध्ये महिला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, तर दुसऱ्या सत्रात महिलांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या दोन्ही सत्रांमध्ये महिलांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात होती। यावेळी बोलताना बर्दापूर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अनिता विकास मोरे पाटील यांनी महिलांसाठी सदैव सोबत राहून काम करण्याचे आश्वासन दिले। तसेच या ग्रामसभेला जिल्हा समन्वयक, बीड जिल्हा परिषदेचे खरसाडे अशोकराव, यशदाचे प्रवीण, प्रशिक्षक वाघमारे गौतम व धाकवाडे महेंद्र तालुका समन्वयक अक्षय काबळे, बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजन, बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ससाणे यांच्यासह ग्रामपंचायतचे उपसरपंच आफरोज मणियार व सर्व ग्रामपंचायत सदस्य व लतीफ खुरेश उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये महिलांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अनिता विकास मोरे पाटील व विकास गंगाधरराव मोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत माचवे यांनी आभार मानले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर, बर्दापूर। दहा 10% महिलांना सुद्धा विवाह नोंदणीचे प्रवर्तन नसते, याचा अर्थ तुमचे लग्न बेकायदेशीर। मग तुमच्या ग्रामपंचायत मध्ये आहे सोयी, ग्रामपंचायतीमुळे विवाह नोंदणी जोपर्यंत तुम्ही विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र घेत नाही तोपर्यंत तो कायदेशीर विवाह नाही। ठीक आहे, हिंदू विवाह म्हणजे जो कायदा आहे आपला त्याच्यानुसार काहीतरी होईल, पण कायदेशीर त्याला हे नाही। वकील सांगितलं असं तुम्ही जेवढं जास्तीत जास्त तुम्ही कायदेशीर राहा तेवढं चांगलं आहे। आणि आपल्याकडे एक 112 म्हणून नंबर आहे। आजकाल सगळे मोबाईल मध्ये शूटिंग करतात, प्रत्येकाकडे मोबाईल आहे। तुम्हाला कसलीही अडचण आली, कसलीही काहीही अडचण असो, तुम्ही तो 112 नंबरला डायल केला का तो नंबर जातो मेन सर्व्हर असं आमचं, तर मेन सर्व्हरवर ते तुम्हाला बोलतात तुमचं काय अडचण आहे, तुम्ही सांगू शकता आमची अशा अडचण आहे, आमचा असं आहे। ते तुमच्या लोकेशनवर ट्रॅक करतात। तुम्हाला लोकेशन ट्रॅक केल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनला एक डिव्हाइस दिलेला असतो, त्याच्या डिव्हाइसवर तुमचा कॉल येतो, आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जातो। त्यामुळे तुम्हाला असं नाही की आम्ही कुठे लांब राहिले कसं पोलीस स्टेशन येऊ काय करू असं नाही। तुम्हाला डायल 112 म्हणून 112 112 हा नंबर डायल केला तर तुम्हाला 10 मिनिटं 15 मिनिटाच्या आत तुम्हाला ती सुविधा मिळते। ही एक सुविधा आमच्याकडून आहे। 50% महिला असल्या पाहिजेत। मग आता यामध्ये काय आहे की त्या महिलांच्या माध्यमातून त्या गावामधील जे काही समस्या आहेत, आता इथं त्याच इथं ज्या होत्या ताई आता त्यांचं कार्टूनमध्ये आहे, पण इथं जर बघितलं तर त्या ताई 5 वर्षामध्ये काय काय कामं केली
त्यांनी त्यांचं जे काय वर्णन आहे, आता इथं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिखित स्वरूपात घेतलेल्या आहेत. कारण की लिहिण्यामुळं एक लक्षात येतं, ऐकण्यामुळं किंवा त्यापेक्षा आपल्याला लहानपणी प्रत्येकाला माहिती की आपल्याला काय करायचे, मुख्याध्यापक किंवा सर काय करायचे, गृहपाठ द्यायचे. गृहपाठ कशासाठी असायचा, का तर आपण त्याचं काय करायचं होतं, घरी गेल्यानंतर लिहून वाचायचं. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं, आपण एखाद्याचं कार्य केलं आणि त्याचबरोबर ते लिहिलं तर तेवढंच आपल्या जास्त लक्षात राहतं. याच तत्वावर या ठिकाणी त्या सरपंचताई आहेत किंवा त्या सदस्यताई किंवा उपसरपंचताई या काय करायला गेल्या आहेत, त्यांनी जे काही कामं केलेली आहेत त्याचं लिखाण करून त्याची एक डायरी तयार करायला गेले. आता इथे मला वाटतं आपण थोडं पुढचं त्याचं जे काय आहे ते पाहू. पण एकच आहे की सर्वांनी शांत राहिलं पाहिजे. आता इथे सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला माता रमेश हातवता बघा, छत्रपती शहाजी महाराज सोबत माता जिजामाता हातवता, तसं आमच्या ताईंचा पण हात तुमच्या सोबत आहे. तुम्ही सुद्धा कंटिन्यूस ताई सोबत राहा, हे तुम्हाला मी शुभेच्छा देऊ शकतो. आणि गावाला पण विनंती करतो की आता मात्र एकी बागा आणि अशीच प्रगती गावामध्ये करा, एकामेकाचे स्नेहाचे बंधन निर्माण करा, त्या सुविधा देतो. आणि तुमचं गाव निश्चित येणाऱ्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही कुठे भारतामध्ये तुमचा रँक लावा, तेवढा बोलतो आणि थांबतो. आम्ही आदरणीय मॅडमला विनंती करतो की तुम्ही समोर परत दोन सुद्धा बोला. असं का बरं बघतो काय बघू काय आदर्श महिला स्नेही आणि बालिका स्नेही गाव बनवण्यासाठी 2024-25 या वर्षासाठी आपल्या गावाची निवड झाली आहे. आणि त्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं. त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्याजणी उपस्थित राहिलात. त्याच्यानंतर सर्व मान्यवर आपले यशोदाचे प्रशिक्षक वाघमारे सर, जिल्हा परिषदेचे अशोक सर, त्याच्यानंतर बनसोडे सर, डाकपाडी साहेब, त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी मात्रे सर, त्याच्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसंच विविध क्षेत्रात त्यांच्या पदावर रुजू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असतील, पोलीस स्टेशनचे PSI असतील, तसेच विविध शाळेतील मुख्याध्यापक असतील, सर्वांनी इथं येऊन आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर विविध विषय त्यांच्या क्षेत्रातील विषयावर इथं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आपलं गाव हे आदर्श महिला स्नेही बनवण्यासाठी तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही सर्वांनी साथ द्या. आपण सगळ्यांनी मिळून आपलं गाव देशामध्ये आदर्श महिला स्नेही गाव आणि बालिका स्नेही गाव बनवून टाकलं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि तुम्ही सर्वजणी आलात, ज्या घरी गेला त्यांना पण सांगा मॅडम तुमचे खूप खूप आभार मानले म्हणून. आता काय करू आपण